आणि दिवसभरातल्या बातम्यांमध्ये बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला संपूर्ण दिवसभर ज्या बातमीची चर्चा होती ती बातमी आणि ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय। गेल्या 40 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची फक्त चर्चा सुरू होती। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केवळ तारीख पे तारीख सांगितली जात होती आणि अखेर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजेच नंदनवन या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय ठरल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार आता उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा मुहूर्त देखील ठरलाय। चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, विखे पाटील तसंच गिरीश महाजनांची नावं निश्चित करण्यात आलेली आहेत, तर शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट यांची नावं चर्चेत आहेत। मात्र मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी मात्र गुलदस्त्यातच आहे। तर मंत्रिमंडळ विस्ताराआधी डिनर डिप्लोमसी पाहायला मिळते, कारण सागर बंगल्यावरती स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विखे पाटील, आशिष शेलार, संजय कुटे यावेळी या डिनर डिप्लोमसीसाठी दाखल झालेले आहेत। यावेळेला गिरीश महाजन, सुरेश खाडे ही उपस्थित असल्याचं कळत आहे। जी दृश्य आपण यावेळेला पाहतोय ती आहेत सागर बंगल्याबाहेरची। सागर बंगल्यावरती आज स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज रात्रीच। मात्र यादीवरती देखील शिक्कामोर्तब होतं का याकडे देखील अनेकांचं लक्ष लागून आहे। तर आज रात्रीच मंत्रिपदाची यादी देखील ठरणार का याचं देखील उत्तर काही क्षणात स्पष्ट होईलच। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, अखेर तो मुहूर्त येऊन ठेपलेला आहे ज्यावेळेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, मात्र तत्पूर्वीच सागर बंगला या ठिकाणी डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे तर निश्चितच आहे। मात्र आजच यादीवरती देखील शिक्कामोर्तब होतं की काय? प्रणाली, काय सुरू आहे यावेळेला सागर बंगल्यावर? साधारणतः 8:30 वाजेपासूनच भाजपचे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते या ठिकाणी सागर बंगल्यावर यायला सुरुवात झालेली आहे। आज अखेर मुहूर्त सापडले असं म्हणायला हरकत नाही। उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। यापूर्वी सातत्यानं आज उद्या होईल असं बोललं जात होतं, परंतु दरवेळी तो मुहूर्त चुकत होता। आता मात्र तो मुहूर्त सापडलेला आहे आणि उद्या मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही डिनर डिप्लोमसी सुरू आहे। स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्र प्रभारी सीटी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, या व्यतिरिक्त आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, मंगलप्रभात लोढा यासारखे सगळे आमदार या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत। आता थोड्या वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा दाखल झालेले आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय, कारण ज्या पद्धतीची उत्सुकता महाराष्ट्राला होती, ज्या पद्धतीने वाट संपूर्ण महाराष्ट्र या मंत्रिमंडळ विस्ताराची पाहत होता, तो लांबणीवर पडल्यामुळे अनेकांच्या बुवया उंचावल्या होत्या, विरोधक टीका करायला लागलेले होते आणि त्यामुळे अजूनच प्रश्नचिन्ह या मंत्रिमंडळ विस्तारावर वाढू लागलेला होता। परंतु अखेर त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे। आज रात्रीपर्यंत ज्यांची नावं चर्चेमध्ये आहे, 4 लोकांची नावं आपण आधीच चालवलेली आहे, त्यांना कुठली खाती मिळणार हे सुद्धा आज रात्रीपर्यंत ठरेल आणि उद्या अखेर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। त्यापूर्वी सगळे आमदार जे आहेत यांच्या स्नेहभोजनाचं आयोजन हे सागर बंगल्यावर करण्यात आलंय। बरोबर आहे, सागर बंगल्यावरती यावेळेला डिनर डिप्लोमसी त्या ठिकाणी सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय। मात्र प्रणाली, आणखी एक प्रश्न विचारावा असा वाटतो, तो म्हणजे की एका बाजूला शिंदे सरकार जे आहे किंवा शिंदे गट जो आहे त्यांची ही बैठक उद्या पार पडणार आहे, मात्र तत्पूर्वीच भाजपनं आपली बैठक आयोजित करून यामध्ये सरशी केलेली आहे का? प्रणाली, मुद्दा सरशीचा नाहीये, परंतु आपण जर बघितलं तर शिंदेंचा जो गट आहे या गटामध्ये एक एक करून आमदार आले। सुरुवातीला आपण बघितलं की 17 ते 18 आमदार आलेले होते, त्यानंतर एक एक आमदार हळूहळू शिंदे गटामध्ये सहभागी झालेला होता। त्यामुळे शिंदे गटामध्ये नेमकी मंत्रिमंडळाची लॉटरी कुणाला लागते हे कळणं आताशी कठीण आहे आणि त्या संदर्भातली चर्चा, त्या संदर्भातली नावं आपण ऐकतोय, पण तशी परिस्थिती भाजपच्या बाबतीत नाही। भाजपमध्ये एकतर खूप सिनियर सगळे आमदार
आमदार आहेत, अनेकांनी यापूर्वी मंत्रिपदं उपभोगलेली आहे किंवा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे आता केवळ नावं जी आहे ती जाहीर झालेली आहे, परंतु मंत्री कुठलं खातं मिळेल याच्यावरची ही चर्चा आहे आणि ती सुरळीतपणे पार पडावी यासाठी ही डिनर डिप्लोमसी आयोजित करण्यात आली. कारण चर्चा अशी सुद्धा होती की भाजपचे जे काही सीनियर मंत्री राहिलेले आहेत किंवा जे सीनियर आमदार आहेत त्यांचा एखाद वेळेला पत्ता कट होऊ शकतो. परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार ज्यांची नावं पत्ता कट मध्ये चालत होते ते सगळे सुद्धा इथे उपस्थित झाले, म्हणजे त्यांना सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर या क्षणाला आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे उद्याच्या शपथविधी कार्यक्रमाला महाराष्ट्रामधील केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. निमंत्रण पाठवलेल्यांमध्ये नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलेलं. तसंच भाजप महाराष्ट्र प्रभारी CT रवी हे देखील या विस्ताराच्या वेळेला उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार ज्यावेळेला पार पडणार आहे त्यावेळेला केंद्रीय मंत्र्यांना शपथविधीचं निमंत्रण जे आहे ते देखील देण्यात आल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. होणार म्हणता म्हणता जवळपास 39 दिवसांपासून शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा रखडलेला होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या टीकेचं धनी देखील व्हावं लागलेलं होतं. मात्र आता मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाकुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. मंगळवारी होणार मंत्रिमंडळ विस्तार. कुणाकुणाला मिळणार मंत्रिपदाची संधी. 39 दिवसानंतर अखेर शिंदे सरकारच्या विस्ताराला मुहूर्त सापडलाय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शिंदे गट आणि भाजपमधल्या निवडक आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांची नावं निश्चित मानली जात आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची बातमी तुम्हाला लवकरच कळेल. अरे बाबा, तुम्हाला सगळं उद्या कळेल. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे विरोधी पक्षांकडून सातत्यानं टीका होत होती. आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ कधी करायचं, काय करायचं हे अनेक दिवस आपण सगळेजण पाहत होतो. ते फक्त लवकरात लवकर अशा प्रकारचे उत्तर देत होते. पण आता मात्र दिल्लीची त्यांची ट्रिप झालेली आहे आणि आज पण काहीतरी 2 जण नंदनवनला बसलेले होते. त्याच्यामुळे उद्याच्याला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट वाटते. अजून अधिकृत कळालेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटात सत्तेचं वाटप कसं होणार, कुणाला किती खाती मिळणार आणि महत्त्वाच्या खात्यांचं वाटप कसं होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार आहे हे जवळपास निश्चित झालंय आणि त्याच वेळी त्यांच्याकडे असलेलं प्रदेशाध्यक्षपद हे आशिष शेलारांकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरती आता शिवसेनेनं दावा केलेला होता आणि त्यासाठी शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी मराठवाड्यामधील शिवसेनेचे फ्रायर ब्रँड नेते अंबादास दानवेंच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय. तर विरोधी पक्षनेते पदावरती त्यांची निवड व्हावी त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे तसं पत्र देखील पाठवलं गेलंय.
शिंदे गटानं शिवसेना पक्षावरती दावा ठोकल्यामुळे शिवसेनेची कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे आता शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलेला आहे। सोमवारी शिवसेनेनं निवडणूक आयोगासमोर काही महत्त्वाची कागदपत्र सादर केली आहे। त्यामध्ये शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा देखील समावेश असल्याचं बोललं जात आहे। धनुष्यबाणासाठी शिवसेनेची धडपड, शिवसेनेकडून शपथपत्र सादर, सेनेची धाव निवडणूक आयोगाकडे। शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आता निवडणूक आयोगाच्या दारी पोहोचलाय। सोमवारी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काही महत्त्वाची कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत। त्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचा समावेश असल्याचं बोललं जातंय। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या त्या दस्तावेजांबाबत शिवसेनेकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली। शिवसेनेची रेकॉग्नाइज्ड रजिस्टर्ड पार्टी आहे आणि त्याला लागू होणारे त्या बाबतीमध्ये होणारे सर्व गोष्टी, सर्व अभिप्रेत नियम सगळ्या त्याचे पालन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सगळे दस्तावेज आहेत जे इलेक्शन कमिशनला निवडणूक आयोगाला सादर केले जातात। शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदार आणि 12 खासदारांच्या पाठिंब्यावर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय। शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे तसा अर्जही केलाय। खरं तर शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यापूर्वीच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे कॅवेट दाखल केलं होतं। तसंच या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल केली होती। आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शिवसेनेनं काही कागदपत्र निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत। खरं तर शिवसेना पक्ष संघटनेवर ताबा मिळवण्यासाठीची ही लढाई सुरू झाली आहे। शिंदे गटाकडून शिवसेनेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे तसा दावा केलाय। कारण विधानसभेतील लढाई जिंकल्यानंतर आता शिंदे गटानं आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। लवकरच मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात। मुंबई महापालिका शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि अशातच शिंदे गटानं धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा ठोकल्यामुळे निवडणूक आयोगातील ही कायदेशीर लढाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर शिवसेनेचा हाच वाद हा निवडणूक आयोगाकडे पोहोचल्यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते। शिवसेनेनं शिवसैनिकांकडून शपथपत्र घेण्यास सुरुवात केलेली आहे, तर शिंदे गटानंही प्रतिज्ञापत्र घेण्याचा धडाका लावलाय आणि त्यामुळेच आता एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत। शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाचा आता नवा अंक सुरू झालाय। पक्ष संघटनेवरील नियंत्रण हातचं जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे। त्यासाठी शिवसेनेनं राज्यभरातील शिवसैनिक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र घेण्यास सुरुवात केली आहे। कारण बंडखोर शिंदे गटानं शिवसेनेवर दावा केलाय। त्याला चोख उत्तर देण्याकरता शिवसेनेनं ही रणनीती आखली आहे। ही गर्दी या गर्दीचा फोटो छान आहे, पण हा फोटो घेऊन जर का मी निवडणूक आयोगाकडे गेलो ते बोलतील अरे वा छान फोटो आहे, तुझ्या घरी लावून ठेव। लक्षात आलं? तिकडे ते काय म्हणणार, हे फोटो बिटो सगळं ठीक आहे, गोष्टा वगैरे सगळं ठीक आहे, पण तुझ्याकडे सदस्य संख्या किती ते दाखव, प्रतिज्ञापत्र किती ते दाखव। सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिंदे गटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। शिवसैनिकाचं रक्त असलेल्याचं मनगट आहे, याच्या हातातला भगवा खेचण्याचं दूरच, पण जर भगव्याला हात लावायचा जरी प्रयत्न केला पाहिजे तुमच्यामध्ये आहे। शिवसेनेवरील वर्चस्वावरून शिवसेना आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे दाद मागितल्यामुळे हा संघर्ष पेटलाय। आपल्याला जिंकायचं तर मार्गासारखं जिंकलं पाहिजे, म्हणजे आपली सदस्य संख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे की भविष्यामध्ये शिवसेनेच्या नादी लागण्याचं कोणी स्वप्नात सुद्धा विचार करतात। शिवसेनेप्रमाणेच शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्र अभियान राबवलं जात आहे। आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय, पण दोन्ही बाजूकडून कितीही दावे प्रतिदावे केले जात असले तरी निवडणूक आयोगाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत. कोर्टामध्ये रोज तारखा पडतायत आणि अशा वेळी राज्याचं काय होणार आहे असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय. राज्यात आतापर्यंत घडलेल्या राजकीय घटना बेकायदेशीर असल्याचा दावा चव्हाणांनी कोल्हापुरात केला. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज आरोपांच्या फैरी झडतायत. पृथ्वीराज चव्हाणांनी मागील महिन्याभरातील घडामोडींवर परखड भाष्य केलंय. सुप्रीम कोर्टानं दिलेला बहुमत चाचणीचा निर्णय चुकीचा होता. तसंच राज्यपालांनी बेधडक शपथविधी केला यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शपथविधी करायला परवानगी दिल्यानंतर चाचणी घ्या बहुमताची, हा चुकीचा निर्णय होता. राज्य सरकारवर तोफ डागल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू असून उदारमतवाद शिल्लक राहिलाय का, हा प्रश्न चव्हाणांनी उपस्थित केलाय. आज देशातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आम्हाला वाटते. देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे. हळूहळू देशाची वाटचाल हे हुकुमशाहीकडे होत चाललेली आहे. देशातली लोकशाही संकटात आहे. ईडी, सीबीआय या संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते. देशातील जनतेनं सुज्ञ होऊन आवाज उठवला नाही तर विरोधकांचं अस्तित्व संपून जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ईडी आणि सीबीआय सारख्या भ्रष्टाचाराच्या चौकशी यंत्रणात त्यांचा अत्यंत मोठ्या प्रमाणात दुरुपयोग चालला आहे. राज्य आणि देशातल्या स्थितीवर भाष्य केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी जागतिक परिस्थितीकडे लक्ष वेधलं. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशची वाताहत झाली आहे. तशीच अवस्था देशात निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. एकंदरीतच कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत चव्हाणांनी विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्याच्या सत्ता संघर्षाची लढाई सुरू आहे. शिवसेनेकडून न्यायालयामध्ये कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत. मात्र सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांच्याच विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही आशा उरलेली नाही. अनेक संवेदनशील प्रकरणं ठराविक न्यायाधीशांकडेच दिले जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या याच वक्तव्यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. कि आपको बेल नहीं मिलेगी जब तक ये नहीं साबित करोगे कि आप बेकसूर हो. और वो कानून सुप्रीम कोर्ट ने कहा है सही कानून है, तो उस कानून अगर सुप्रीम कोर्ट ये कह दे कि सही कानून है, उस सुप्रीम कोर्ट की कितनी उम्मीद रखोगे उस सुप्रीम कोर्ट से? So the point that I am making is, what confidence did we have in a system where the laws of this nature are upheld by the Supreme Court? You can't have any confidence in that system. बातमी टीईटी घोटाळा प्रकरणासंदर्भातली. कारण टीईटी घोटाळा प्रकरणामुळे माजी मंत्री आणि शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत. टीईटी घोटाळ्यामध्ये सेवामुक्त झालेल्या बोगस शिक्षकांच्या यादीत सत्तार यांच्या 4 मुला-मुलींचं नाव आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पैसे देऊन टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची शिक्षण विभागानं यादी जाहीर केली आणि त्यामध्ये सत्तारांच्या 3 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे. मात्र सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार अडचणीत. टीईटी घोटाळ्यात यादीत सत्तारांच्या मुलींचं नाव. अब्दुल सत्तारांनी तो आरोप फेटाळला. राज्यात गाजलेल्या टीईटी घोटाळ्याची झळ माजी राज्यमंत्री आणि शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या शिक्षकांचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय शिक्षण खात्यानं घेतलाय. तसंच अवैध मार्गाने प्रमाणपत्र मिळवलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. शिक्षण विभागानं अशा 8780 शिक्षकांची यादी जाहीर केली आहे.
त्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाच्या नावाचा समावेश असल्याचं उघड झालंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। मात्र सत्तार यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे, मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा, मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे। अब्दुल सत्तारांनी आरोप फेटाळून लावले असले तरी अपात्र ठरल्यानंतरही 2017 पासून त्यांच्या मुली कसं काय शिकवत आहेत याचा अद्यापही खुलासा झालेला नाही। खरे तर पुणे पोलिसांकडून आरोग्य सेवक भरती प्रकरणाचा तपास केला जात असतानाच टीईटी परीक्षेचा घोटाळा उघड झाला होता। अपात्र शिक्षकांना पैसे घेऊन पात्र करण्यात आलं होतं। या घोटाळ्यात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांचा सहभाग उघड झाला होता। हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झाला होता। परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे संचालक आणि मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली आहे। राज्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये जवळपास 8000 बोगस शिक्षक शिकवत असल्याचं पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या तपासात उघड झालंय। शिक्षण विभागाने सगळ्यांची प्रमाणपत्र तपासून राज्यात तब्बल 8784 शिक्षक हे अपात्र अर्थात बोगस असल्याचं लिस्ट जाहीर करून स्पष्ट केलं। त्यामुळे या शिक्षकांची सेवा समाप्ती करण्यात येणार आहे। हे सगळं घडत असतानाच यामध्ये राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुलींचा आणि एका मुलाचाही समावेश असल्याचं समोर आलं आणि राज्यातलं राजकारण पेटलंय। आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना या सगळ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। तर या सगळ्यातली विरोधाची बाब म्हणून राष्ट्रवादीनं थेट अब्दुल सत्तार यांना शिक्षण मंत्री करा अशी मागणी केली आहे। या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलामुलींची नावं समोर आल्यामुळे या अनुषंगानं चौकशी करण्याची मागणी केली जाते। आता इथं ह्याच्यामध्ये आज तर टीईटीच्या घोटाळ्यामध्ये मंत्र्यांच्या मुलांची 4 नावं येत आहेत। तर ह्याच्यावर विचार करा की हा घोटाळा किती मोठ्या लेवलवर आहे, याची सखोल चौकशी करावी अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे। आमची अशी मागणी आहे की ह्याच्यावर एक SIT स्थापन करावी व पुणे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के मॅडम यांच्या अंडर ही SIT स्थापन करून तपास करावा। या प्रकरणात आपल्या मुलामुलींची चूक नसल्याचं सत्तारांकडून सांगण्यात आलंय। पण मग परीक्षा परिषदेच्या यादीत त्यांची नावं कशी आली हा खरा प्रश्न आहे। खरे तर जालिंदर सुपेकर सारख्या IAS अधिकाऱ्याचा या घोटाळ्यात सहभाग उघड झाला होता। यावरून या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते। मात्र याच प्रकरणातील खोडवे नावाच्या अधिकाऱ्याला जामीन मिळाल्यावर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आलंय। त्यामुळे सरकार आणि प्रशासनात चाललंय तरी काय असा प्रश्न नक्कीच सर्वसामान्यांना पडलाय। वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या मुला-मुलींनी टीईटी पात्रतेबाबतचं कोणतंही पत्र सादर केलं नसल्याचं शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलंय। याबाबतचं पत्र शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी जारी केलेलं आहे। अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी कोणताही लाभ घेतला नसल्याचंही शिक्षणाधिकारी आणि शिक्षक उपसंचालकांनी स्पष्ट केलंय। तर एकंदरीतच या सर्व घडामोडी होत असताना आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बाब सगळ्यांसमोर येते, ती म्हणजे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते। आता शिंदे सरकारमध्येही ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते। मात्र ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर टीईटी प्रकरणामध्ये त्यांच्या मुला-मुलींचं नाव समोर आलं आणि त्यामुळे यामागे काही राजकारण तर नाही ना अशी चर्चा देखील सुरू झाली आहे। ऐन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर मराठवाड्यातले शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले। टीईटी घोटाळा प्रकरणी त्यांच्या 3 मुली आणि एका मुलावर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारल्याचं समोर आलेलं आहे। सत्तार यांच्या मुला-मुलींवर टीईटी परीक्षा देण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे। हे प्रकरण उघड झाल्यानंतर सत्तारांनी त्याचं खंडन केलंय। माझ्या परिवाराने याचा कोणताही फायदा ना नोकरीसाठी घेतला ना पगारीसाठी घेतला असेल तो एज्युकेशन ऑफिसर
डिप्टी डायरेक्टर, BO खालून ते सर्व अशी 7 यंत्रणाकडे त्याची पूर्ण माहिती असते. तुम्ही घेऊन टाका. ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी ही माहिती उघड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. भाजप शिंदे गटामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये शिंदे गटाला 16 ते 17 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या समर्थक 50 आमदारांमध्ये मंत्रिपदाचं वाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कसोटी लागणार आहे. प्रत्येक जण मंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले शिवसेनेचे 5 आमदार शिंदे गटासोबत आहेत. त्यापैकी दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी हे TET प्रकरण समोर आल्यामुळे त्याच्या टायमिंग विषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोणी केलं, कशामुळे केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, चौकशीमध्ये हे सर्व दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि जो खरा गुन्हेगार आहे तो समोर येईल. TET प्रकरणावरून आता विरोधकांनी अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील. आता बघू म्हणजे काय सगळ्याच मग त्याच्या निकालच लागायचा प्रश्न. कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला. सरकार कोण, मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात. आणि त्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून मराठवाड्यातल्या अब्दुल सत्तार, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सत्तार यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ समावेशाच्या मार्गात TET प्रकरणाचा अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपात्र असलेल्या त्यांच्या 2 मुलीची नावं या लिस्टमध्ये आली कशी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच विषयी अब्दुल सत्तारांनी मोठं आव्हान केलेलं आहे शिक्षण खात्याला. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या TET घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे किंवा ज्या शिक्षकांची अपात्र ठरलेले शिक्षक आहेत त्यांना सुद्धा पात्रतेच्या घोटाळ्यात जर गोवल्या घेत असेल तर नेमकं चूक कोण आहे याची सविस्तर सखोल चौकशी करावी अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. पवार कुटुंबियांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावलेली आहे. लवासा प्रकरणी कोर्टानं ही नोटीस बजावल्याचं समोर येत आहे. आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता उत्तर मागवण्यात आलेलं आहे. शरद पवार, सुप्रिया सुळेंना ही नोटीस बजावली गेलेली आहे. अजित पवारांनाही कोर्टानं नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयानं ही नोटीस बजावलेली आहे. लवासा प्रकरणी 6 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश या नोटिशीच्या माध्यमातून न्यायालयानं दिलेले आहेत. एक नंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची रवानगी आता आर्थर रोड तुरुंगात झालेली आहे. ईडी कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पुढील 14 दिवस राऊतांचा मुक्काम हा तुरुंगातच राहणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीनंतर दिलेली ही प्रतिक्रिया. संजय राऊतांना सेशन्स कोर्टानं 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता राऊतांचा पुढचा मुक्काम मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. समोर सुनावणी जी झाली आहे त्यामध्ये ईडीनीच कस्टडी बोली, ज्युडिशियल कस्टडी देण्यात यावी. त्याप्रकारे कोर्टाने ग्राह्य धरून ते ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्यांना घेण्यात आलं आणि 22 तारखेपर्यंत ज्युडिशियल कस्टडी दिलेली आहे. आणि कोर्टाने त्यांच्या स्वास्थ्य संदर्भात जे काही त्यांची औषधे वगैरे चालू आहे, जेवण वगैरे घरचं देण्यासाठी आणि औषधे वगैरे वेळेवर त्यांना देण्यासाठी हे सगळं कोर्टाने आदेश पारित केलेले आहेत. आर्थर रोड जेलमध्ये संजय राऊत हे एकटेच नसणार आहेत. त्याआधीच राऊतांचे महाविकास आघाडीतले काही जुने सहकारी सुद्धा आर्थर रोड जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख आधीच आर्थर रोड तुरुंगात आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री आणि राज्याचे माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक
आर्थर रोड जेलमध्येच बंद आहेत. या 2 माजी मंत्र्यांसोबत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी पोहोचलेत. संजय राऊत यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर त्यांचा दिनक्रम पूर्णतः बदलणार आहे. आर्थर रोड तुरुंगातल्या कैद्यांसाठी कसा दिनक्रम असतो तेही जाणून घेऊया. राऊतांचा कारागृहातला मुक्काम हा स्वतंत्र सेलमध्ये असेल. इतर कैदी आणि बंदिवान यांच्यात मिसळता येणार नाही. सकाळी 6 वाजता सूर्योदयाला दिवस सुरू होईल. यानंतर व्यायाम करायचा असला तर त्यासाठी वेळ. लागोपाठ चहा आणि नाश्ता मिळेल. सकाळी 11 वाजता जेवण, संध्याकाळी 5 वाजता जेवण. या दरम्यान काही वाचायचं असेल तर कारागृह अधीक्षकांच्या परवानगीनं वाचन करता येईल. तब्येत खराब असल्यास कारागृहातल्या डॉक्टरांकडून उपचाराची सवलत मिळेल. संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वतीनं जेलमध्ये औषधं आणि घरचं जेवण मिळण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती, जी मान्य करण्यात आलेली आहे. दरम्यान संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार आहे. म्हणजे मेडिकली त्यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. त्यांना होम फूड देण्याची परमिशन दिलेला आहे. त्यांना जे काय मदत ज्या प्रकारे करता येईल कोर्टाने दिलेला आहे. बाकी त्यांना काही सुविधा दिलेली नाही. राजकीय सत्ता संघर्षात अनेकांना तुरुंगात घालण्याचा इशारा देणारे संजय राऊत अखेर तुरुंगात पोहोचलेत. राऊतांचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम किती दिवस राहतो, राऊतांचा तुरुंगातला अनुभव नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राजकीय घडामोडींनंतर वळूयात राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे. राज्यात गेले 2 दिवस मुसळधार पावसानं धुमशान घातलेलं आहे. हवामान खात्यानं राज्यातील काही भागात ऑरेंज तर काही भागात येलो अलर्ट जारी केलेला आहे. पाहूयात राज्यात कुठे ऑरेंज आणि कुठे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सुरुवातीला नजर टाकूयात ऑरेंज अलर्टवरती. यामध्ये समावेश होतो रायगडचा. रायगड पाठोपाठ रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर राज्यातल्या इतर भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये पहिला समावेश होतो तो पालघरचा. पालघर पाठोपाठ ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. तर येलो अलर्ट राज्यातल्या इतरही भागामध्ये जारी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये समावेश आहे बुलढाण्याचा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर. तर तिकडे अमरावती जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्यात बेंबळा नदीला पूर आलेला आहे. या नदीच्या पुरात ट्रॅक्टर उलटून 5 व्यक्ती वाहून जात होत्या. या 5 मधून 2घांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. तर इतर 3घांचा मात्र शोध अजूनही सुरूच आहे. अमरावती जिल्ह्यामधल्या वरुड तालुक्याला मुसळधार पावसामुळे मोठा तडाखा बसलाय. पुराचं पाणी वरुड शहरातील सखल भागात शिरलं आणि त्यामुळे 1000 जी त्या ठिकाणची जमिनी आहेत, घरं आहेत, त्या ठिकाणी ती जमीनदोस्त झालेली आहे. तर 500 कुटुंबावर स्थलांतरित होण्याची आता वेळ आलेली आहे. वरुड शहरातल्या घरांची ही अशी अवस्था झाली आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी गेल्यानं चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. घरातल्या वस्तूंचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक चीजवस्तू वाहून गेल्या आहेत. रविवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे परिसरातल्या नद्या नाल्यांना पूर आला. शहरातल्या रस्त्यांची अवस्था नद्यांसारखी झालेली होती. 12 तासात सुमारे 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. अचानक पाऊस आल्यामुळे
आम्हाला काही सुचलं नाही. आम्ही ना स्वतःचा जीव वाचून शियानी थोडं बहुत 2 चादरा आणि पाण्याची कॅन घेऊन शिने आम्ही बाहेर निघालो. स्वतःचा जीव वाचून शिने. बाकी त्याच्यानंतर पुरी हानी झाली आहे सर. हे पुरे घर पाणीच वाढलं एकाएकी एक प्रमाणे वाहत गेले. भरपूर नुकसान झालं सर. घरामध्ये भांडे कुंडे सारे व्यस्त झाले, कपडे लत्ते सारे गेले, बिस्तरे सारे खराब झाले. जरूड, सातनूर, गव्हाणकुंड, बहादा, शेंदूर जनाघाट इथं पूरस्थिती आहे. संततधार आणि पूरस्थिती यामुळे हजारो गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली आहे. वरुड आणि जरूड मधल्या 500 कुटुंबांची शहरातल्या शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. साधारणतः आपण 10 टीम तयार केलेल्या आहेत. ऍक्च्युली आमच्याकडे वरुडला 2 तलाठी आहेत, पण 2 तलाठ्यांमार्फत साधारणतः 400-500 फॅमिली कव्हर होऊ शकत नाही. त्याकरता आपण 10 तलाठी, प्रत्येक टीमला 1 तलाठी राहील. त्यानंतर त्या प्रत्येक टीममध्ये 1 नगरपालिकेचा कर्मचारी आणि तिसरा 1 ग्रामविकासचा कर्मचारी, असे 3 लोक त्या टीममध्ये आहेत. आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जे काल आपण ज्या 500 फॅमिली शिफ्ट केलेल्या आहेत त्या संपूर्ण फॅमिलीचं आपण जे निराधार अनुदान राहते ते ताबडतोब आपण वाटप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वरुडमधल्या नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत करण्याची गरज आहे. या भागात जे आहे जवळपास 5 ते 7 फूट पाणी होतं. जीवाच्या आकांताने हे जे नागरिक आहे त्या नागरिकांनी कसं तरी या ठिकाणून आपला पड काढला, त्यामुळे हे नागरिक वाचले. मात्र जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या पूर्णतः वाहून गेलेल्या आहे. अनेकांचे घरं जे उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे आता तातडीने शासनाने पंचनामे करावे आणि या नागरिकांना मदत करावी अशी अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, वरुड, अमरावती. तर गेल्या 24 तासांपासून कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढलेला असून पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू झालेली आहे. नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली असून तब्बल 5 फूट 7 इंच इतक्या प्रमाणात ही वाढ झाल्यानं प्रशासन सतर्क झालेलं आहे. जिल्ह्यातील लहान मोठी धरणं भरत असून त्यातूनही विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुराच्या पाण्यामध्ये गाडी घालणं किती धोकादायक ठरू शकतं हे जुन्नरमधल्या एका घटनेवरून दिसून आलेलं आहे. मुसळधार पावसामुळे बेल्हे परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते आणि या पुरातून जाण्याचं भलतंच धाडस 2 तरुणांच्या जीवावरती बेतलं असून बुळुंचवाडी इथं ओढ्याला पूर आलेला असताना देखील 2 तरुणांनी या पुराच्या पाण्यातून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पाण्याच्या प्रवाहात हे दोन्ही तरुण गाडी सकट वाहून गेले. सुदैवानं नशीब बलवत्तर म्हणून या दोन्ही तरुणांचा जीव वाचलाय. तर सटाणा, मालेगाव, दिंडोरी भागामध्ये सलग जोरदार पाऊस होत असल्यामुळे गिरणा नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे नांदगाव भागात असलेल्या गिरणा डॅममधील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते. धरणाचे 6 वक्र दरवाजे हे 1 फुटानं उघडण्यात आलेले आहेत. त्यातून 7128 क्युसेक वेगानं नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वाशिममध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे मालेगाव ते पांगरी, नवघर आणि वाशिम ते शिरपूर हे दोन्ही रस्ते बंद झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान पांगरी ग्रामस्थांना हा एकमेव पूल असल्यानं त्यांना आपला जीव धोक्यात घालून पुलावरून ये-जा करावी लागते. दरम्यान या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. रत्नागिरी आणि लांजा तालुक्याला जोडणाऱ्या चांदेराई पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे. त्यामुळे इथल्या गावांचा संपर्क तुटलाय. तिथल्या बाजारपेठेत देखील पुराचं पाणी शिरू लागलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यामधील काजळी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीचं पाणी पात्र सोडून रस्त्यावरती वाहू लागलंय. यामुळे सोमेश्वर मार्गे जाणाऱ्या 8 ते 10 गावांचा संपर्क तुटलाय. सोमेश्वर गावातील काजळी नदीचं पाणी पात्र बाहेर आलेलं आहे. नदीचं पाणी आता थेट जवळ असलेल्या नागरी वस्तीमध्ये शिरलंय. अनेकांनी घराच्या वरच्या मजल्यावरती आश्रय घेतलाय. पाणी रस्त्यावरती आलं तरी पण जीव धोक्यात घालून वाहनधारक स्टंटबाजी करताना दिसतात. पोलिसांच्या अक्षम्य बेपर्वाईची संतापजनक घटना समोर आलेली आहे. पोलिसांनी लक्ष दिलं नाही, त्यामुळे पीडितेवरती दुसऱ्यांदा बलात्कार झाला. भंडारा जिल्ह्यातला हा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतनं उघड केला आणि त्यानंतर 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांची बेफिकिरी पीडितेला भोवली. पीडितेवर दुसऱ्यांदा बलात्कार.
पोलिसांनी वेळीच मदत का केली नाही? भंडारा पोलिसांची असंवेदनशीलता. पीडितांना वेळीच मदत करणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं. मात्र भंडारा जिल्ह्यातल्या पोलिसांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं नाही. पीडित महिलेवर गोरेगावच्या जंगलात बलात्कार झालेला होता. दुसऱ्या दिवशी मुरमाळी गावाजवळ फिरणाऱ्या या महिलेची तिथल्या पोलीस पाटील महिलेनं विचारपूस केली. या पोलीस पाटील महिलेनं तिला लाखनी पोलीस ठाण्यात पाठवलं. तिथं तिला वैद्यकीय मदत देण्याऐवजी आधी तिची चौकशी केली. त्यानंतर ती महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडली आणि धर्मा ढाब्यावर गेली. तिथे दोघांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याची घटना घडली. सकाळी ती महिला ते काही न सांगता निघून गेली आणि या सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलेला आहे. आता त्यामध्ये जर पोलिसांची काही चूक झालेली आहे किंवा नाही याच्यावर आम्ही एसडीपीओ पाटीलला इन्क्वायरी दिलेली आहे आणि त्या इन्क्वायरीचे जे परिणाम होणार आहे त्या परिणामवर आम्ही कारवाई करणार. बहिणीसोबत झालेल्या क्षुल्लक वादातून रागाच्या भरात पीडिता घरून निघून गेली होती. 35 वर्षीय विवाहित महिलेवर 3 नराधमांनी अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पीडिता 31 जुलैला लाखनी पोलीस ठाण्यात आली. मात्र पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पीडितेवर पोलीस ठाण्यातनं पळून जाण्याची वेळ का आली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. तर गोंदियातल्या महिलेवर भंडाऱ्यात अत्याचार करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यात आला. गंगाबाई हॉस्पिटलमध्ये जी पीडिता ऍडमिट आहे तर त्याबद्दल 4 दिवस झाले मीडिया विचारपूस करत आहे, पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न करत आहे, माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु माहिती दाबवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आम्ही सरळ SP ऑफिसला जातो आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही जाब विचारणार. पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं आणि पीडितेच्या मागे दुर्दशेचा फेराच लागला. आणि यात पोलिसांची चूक जास्त होती हेही तितकंच खरं. नेहल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. ब्रेकनंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये देखील राजकीय वादळ घोंघावू लागलंय. भाजपनं महाराष्ट्रात जे शिवसेनेसोबत केलं त्याच प्रकारे JDUला तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप JDUनं केलाय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरून चर्चा केलेली आणि त्यामुळे नितीश कुमार पुन्हा UPAच्या गोटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये महाराष्ट्रासारखाच राजकीय भूकंप होणार असल्याचं स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीतल्या शिवसेनेतील शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता हस्तगत केली. तशीच परिस्थिती आता बिहारमध्ये पाहायला मिळतेय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेसचा हात हाती घेण्याचे संकेत दिलेत. नितीश कुमारांनी सोनिया गांधींसोबत फोनवरून चर्चा केली. त्यामुळे JDU, राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्रपणे सत्ता स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपवर नाराज झाले आहेत. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर JDUला एक मंत्रिपद देऊ करण्यात आलं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमारांनी मंत्रिपद नाकारलं. 2021 मध्ये JDUच्या RCP सिंग यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. RCP सिंग यांनी थेट भाजपशी संपर्क साधून मंत्रिपद मिळवलं होतं. त्यामुळे सिंग यांच्यावर मंत्रिपद सोडण्यासाठी JDUचा दबाव होता. परिणामी RCP सिंग यांना पुन्हा राज्यसभेत पाठवायला नकार देण्यात आला. अरे भाई, भारतीय जनता पार्टी तय करेगा कि जदयू का कौन मंत्री होगा. तो अगर जदयू का मंत्री भारतीय जनता पार्टी तय कर रहा था तो ये तो मालूम है ना कि आप क्या कर रहे थे. इसका मतलब जो आप लोग आरोप लगा रहे थे कि वो हमने जो बात कही थी वो सच साबित हुई और मुख्यमंत्री जी को उन्होंने खुद कहा,
उन्होंने सूचना दिया, मुख्यमंत्री जी ने कहा कि जाइए बनिए, तो जाके मुख्यमंत्री ने कहा कि जब हो ही गया तो जाके बनिए, तो बन गए। जेडीयूनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप बॅकफूटवर गेलाय। जेडीयू सोबत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय। तो हमारे पार्टी में नहीं ना आ गए हैं कि हम लोग उनके जवाब देंगे। ये उनके बहुत चूंकि लंबे समय तक वो राजनीति में उनके साथ रहे हैं, तो उनका बेहतर वो जानते हैं, आरसीपी सिंह जानते हैं, और आरसीपी सिंह का बेहतर जेडीयू के लोग जानते हैं। ये दोनों एक दूसरे के बारे में प्रश्न और उसके उत्तर जो देंगे वो ज़्यादा एथेंटिक होगा। सरकार आणि नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेच्या माध्यमातून बिहारमध्ये भाजपला विस्तार करायचा आहे। विस्तार करून बहुमत मिळवण्याची रणनीती भाजपनं आखली आहे आणि त्यामुळेच नितीश कुमार बेचैन झाले आहेत। परिणामी बिहारमध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभराच्या अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या। या बातमीपत्रामध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।